नमस्कार. आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले आहात. आजचा विषय आणि सरकारचा अर्थसंकल्प आणि कर आकारणी. सरकारचा अर्थसंकल्प काय आहे? कर प्रक्रिया कशी चालते? अर्थसंकल्प कसा सादर केला जातो आणि कर प्रक्रिया कशी चालते हे समजून घेण्यापूर्वी जाणून घेऊया काय आहे सरकारचे कर्तव्य. देखभालीची संपूर्ण जबाबदारी सरकारची आहे. शिक्षण, वैद्यकीय सुविधा, वीज, पाणी, वाहतूक इत्यादी सार्वजनिक सुविधा. या सर्वांवर सरकारचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. त्यामुळे या विषयात आपण सरकारची कार्यपद्धती आणि कर आकारणी याविषयी जाणून घेणार आहोत. शिकण्याचे परिणाम. सरकारची भूमिका. इन्कम टॅक्स, डायरेक्ट टॅक्स, अप्रत्यक्ष कर, जीएसटी गुड सर्व्हिस टॅक्स, करातील निष्पक्षता. कीवर्ड. 1. सरकार. एखाद्या देशावर अधिकृतरीत्या नियंत्रण ठेवणारा लोकांचा समूह. 2. इन्कम टॅक्स. भारतात इन्कम टॅक्स हा एका आर्थिक वर्षातील उत्पन्न आणि कमाईवरील थेट कर आहे. डायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स म्हणजे असा टॅक्स जो एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने सरकारला थेट भरला जातो. 4. अप्रत्यक्ष कर. अप्रत्यक्ष कर सामान्यतः पुरवठादार आणि उत्पादकांवर लादला जातो जे ते अंतिमपर्यंत पोहोचवतात. 5. जीएसटी. वस्तू व सेवा कर. वस्तूंच्या विक्रीवर विक्री कर आकारला जातो. सरकारबद्दल. सरकार ही एक संस्था किंवा व्यवस्था आहे जी एखाद्या देशाचे किंवा राज्याचे व्यवस्थापन करणाऱ्या लोकांच्या समूहाने बनलेली आहे. प्रभावी कारभार सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक सरकारची राज्यघटना किंवा मूलभूत तत्त्वांचा संच असतो. सरकारची भूमिका. सरकार ही समाजोपयोगी संस्था आहे. जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा कोणताही हेतू न बाळगता सर्वसामान्याच्या हितासाठी काम करते. कामाचा अधिकार आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा
मनरेगा याविषयी आपण मागील वर्गात अभ्यास केला आहे. कामगारांना मागणी व मजुरी आणि सरकारला द्यावे लागणारे भांडवल यावर हाताने काम करणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे या कायद्यात नमूद करण्यात आले आहे. आणि संघटित केलेल्या पी.डी.एसमध्ये रास्त भावाने अन्नधान्याचे वितरण आणि शासनाकडून अनुदान दिले जाते. यापूर्वी अवजड अभियांत्रिकी, वीज निर्मिती, पोलाद निर्मिती, पेट्रोलियमचा उत्खनन व शुद्धीकरण इत्यादी अवजड उद्योग उभारण्यातही भारत सरकारने मोठी भूमिका बजावली आहे. ग्रामीण भागात शासनाकडून सिंचन प्रकल्प आणि कृषी विस्ताराच्या कामांमध्ये होणारी गुंतवणूक शेतीसाठी महत्त्वाची आहे. कारखान्यांनी ठरवून दिलेल्या दरापेक्षा कमी किमतीत खते विकून सरकार शेतकऱ्यांना मदत करते. सरकारच्या सरकार अनुदानाच्या माध्यमातून कारखान्यांना काही प्रमाणात नुकसान भरपाई देते. तसे नसते तर कारखान्यांनी आकारलेली किंमत कितीतरी जास्त झाली असती. विविध भूमिका पार पडण्यासाठी सरकारकडे पुरेसा पैसा असणे आवश्यक आहे. सरकारच्या विविध कामांसाठी लागणारा पैसा लोकांकडून कराच्या स्वरूपात गोळा केला जातो. जमा होणारा कर हा सरकारचा महसूल असतो. सरकारच्या खर्चासाठी महसुलाची गरज असते. सरकारकडून विविध प्रकारचे कर गोळा केले जातात. कर सरकारच्या महसुलाचा मुख्य स्रोत. सरकारकडून विविध प्रकारचे कर गोळा केले जातात. एक्साइज ड्युटी, इन्कम टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, कस्टम ड्युटी अशा काही गोष्टींबद्दल तुम्ही ऐकलं असेल. अप्रत्यक्ष कर आणि प्रत्यक्ष कर अशा दोन प्रकारांत करांचे वर्गीकरण करता येते. आयकर व्यक्तीच्या वैयक्तिक उत्पन्नावर प्राप्तिकर आकारला जातो. वेतन आणि पेन्शन यासारखे वैयक्तिक उत्पन्नाचे विविध स्रोत असू शकतात. एखादी व्यक्ती बँकमध्ये असलेल्या पैशांवर व्याज उत्पन्न देखील मिळवू शकते.
एखाद्या व्यक्तीला घरभाड्यासारखा त्याच्या मालकीच्या मालमत्तांवर भाडे देखील मिळू शकते. हे उत्पन्न मानले जाते ज्यावर कर भरावा लागतो. ठराविक रकमेपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांनाच प्राप्तिकर आकारला जातो. जे जास्त उत्पन्न मिळवतात त्यांना त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा कर म्हणून भरावा लागतो. उत्पादन शुल्क. कारखान्यातूनच उत्पादन शुल्क आकारले जाते, पण प्रत्यक्षात हा कर वस्तू खरेदी करणाऱ्यांना दिला जातो. कारखानदार किंमतीत कर भर लागून आपला माल विकतात. उदाहरण: टीव्ही तयार करण्याचा खर्च 10,000 रुपये आणि कंपनीने सरकारला 1,200 रुपये उत्पादन शुल्क भरले, मात्र हा कर ग्राहकाला सहन करावा लागतो. प्रत्यक्ष कर. जो कर व्यक्तींना त्यांच्या उत्पन्नावर किंवा कंपन्या आणि व्यवसायांनी कमावलेल्या नफ्यावर थेट आकारला जातो. हे कर व्यक्ती किंवा व्यवसायांना थेट सरकारला भरावे लागतात. दोन महत्त्वाचे प्रत्यक्ष कर आहेत: आयकर कॉर्पोरेट कर. व्यक्तींच्या वैयक्तिक उत्पन्नावर प्राप्तिकर आकारला जातो. कंपनी किंवा कारखान्यावर कॉर्पोरेट टॅक्स आकारला जातो. अप्रत्यक्ष कर. वस्तू आणि सेवांवर अप्रत्यक्ष कर आकारला जातो. आपण पाहिले असेल की वस्तूंच्या छापील कमाल किरकोळ किमती MRP सोबत असे लिहिले जाते: करांचा समावेश. याचा अर्थ किंमतीमध्ये करांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे टेलिफोन आणि मोबाईल फोन सेवेसारख्या बहुतांश सेवांसाठी ग्राहक जी किंमत भरतात त्यात करांचा समावेश असतो. GST वस्तू सेवा कर. GSTने ई-वे बिल आणून वे बिलची केंद्रीकृत प्रणाली सुरू केली. ही प्रणाली 1 एप्रिल 2018 रोजी मालाच्या आंतरराज्य वाहतुकीसाठी आणि 15 एप्रिल
2018 रोजी टप्प्याटप्प्याने राज्या राज्यांतर्गत मालवाहतुकीसाठी सुरुवात करण्यात आली होती. जीएसटी लागू झाल्यानंतर बहुतांश अप्रत्यक्ष करांची जागा वस्तू व सेवा कराच्या एका प्रणालीने घेतली आहे. उदाहरणार्थ, एक बिस्किट उत्पादक 450 रुपयांची बिस्किटे बनवतो. कच्चा माल, मजूर शुल्क, पगार, कार्यालय आणि कारखान्याचे भाडे, इतर सर्व खर्च. जर त्याने आपला नफा मार्जिन 50 रुपये जोडले तर उत्पादनाचे एकूण मूल्य 500 रुपये आहे. ही त्याची विक्री किंमत आहे. परंतु विक्रीच्या वेळी बिस्किट उत्पादकाला विहित कर दराने जीएसटी आकारावा लागतो. जर जीएसटी दर 5% असेल तर उत्पादकाला 500 रुपयांसाठी 25 रुपये कर भरावा लागेल. जीएसटीचा परिणाम. वस्तू व सेवा कराचा जीएसटी मुख्य उद्देश कर प्रक्रिया सुलभ करणे, कराचा बोजा कमी करणे आणि कर भरण्याची संधी स्पष्ट करणे हा आहे. कर आकारणीतील निष्पक्षता. आपण कोणत्या प्रकारची कर आकारणी करतो हे समाजाच्या मूल्यांवर अवलंबून असते. काही लोकांकडे लाखो रुपये असतात तर काही लोकांकडे खायला पुरेसे नाही, हे योग्य नाही असे बहुतांश सोसायट्यांना वाटते. सरकारने श्रीमंतांकडून अधिक कर गोळा केला पाहिजे आणि गरिबांवर कमीत कमी कर किंवा कर आकाराला जाऊ नये. एकूणच समाजाची इच्छा असते की गोळा केलेल्या करांचा खर्च चांगल्या संधी आणि राहणीमान उपलब्ध करून देऊन गरिबांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो. गरिबांचे उत्पन्न जसजसे सुधारेल तसतसे अधिक कर गोळा करता येईल, हे लक्षात घ्या. निष्कर्ष. सरकारी अर्थसंकल्प हा एक दस्तऐवज आहे जो एका आर्थिक वर्षासाठी एक वर्ष पूर्ण सरकारचा नियोजित खर्च आणि महसूल दर्शवितो. त्यात कर आकारणी, अनुदान, संसाधनाचे वाटप, उत्पन्न व संपत्तीचे वाटप असे विविध घटक आहेत. अर्थसंकल्पाचा अर्थव्यवस्थेवर अनेक प्रकारे परिणाम होतो, जसे की आर्थिक विकास, रोजगार, समाज कल्याण इत्यादी.